श्री स्वामी समर्थ. आज आपण आषाढ महिन्याचा मंगळवार आहे म्हणून कुलदेवतेच्या नैवेद्यासाठी मी तर सांजेची पोळी तयार केली आहे. पुरणपोळी जर आपल्याला बनवायला टाइम नसला किंवा झटपट बनवायचं असतं तर ही सांजेची पोळी त्याला ऑप्शन आहे. सेम पुरणपोळी सारखीच असते, फक्त आपण त्याच्यात चणा डाळ वापरतो, याच्यात रवा वापरतो. एकदम नरम असते आणि खूप मस्त लागते. तुपासोबत किंवा आपल्या खीर सोबत खूप टेस्ट लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आता आपण सांज्याची पोळी कशी करता त्याची रेसिपी बघूया. इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. आपलं चपात्यांचेच गव्हाचं पीठ आहे. 1 वाटी घेतल्याने आता ही अर्ध वाटी घेतलंय. आता यात मीठ टाकून घेऊ आपण. जसं पुरणपोळीचं आपण कणिक भिजतो तशीच भिजायची. एवढं कणिक, पुरणपोळीची कणिक आपण थोडी सैल भिजतो, ही आपली थोडी घट्ट असली तरी चालते. बघा असे पाणी टाकून मी छान भिजवून घेते कणिक. तुम्ही हवं असं दूध पण टाकू शकता थोडंसं, कारण कणकेला वेगळी चव येते त्याच्यामुळे. पण मी इथं पाणीच टाकून छान कणिक भिजवून घेतली. आता हिला तेल लावून मी बाजूला ठेवून देते. असं वरून मी तेल लावून घेतलं छान, म्हणजे ती मुरेल आणि नरम होईल. छान चोडून घ्यायची. सेम ही प्रोसेस आपण पुरणपोळी करतो तीच प्रोसेस सगळी. आता यावर झाकण ठेवून मी बाजूला ठेवून देते. तोवर आपण आता सांजाची तयारी करू. इथं आता एका पात्र्यात मी अर्धी वाटी गूळ घेतलाय किसलेला. त्यात आपण आता 1.5 वाटी पाणी घालून घेणार आहोत. अर्धी वाटी जर गूळ घेतला तर त्याला 1.5 वाटी पाणी घालायचं. थोडा अर्धी वाटीच्या वरती गूळ आहे, कारण मी 2 चमचे बेसन नंतर ऍड करणार आहे म्हणून प्रमाण वाढवलंय. त्याच्यामुळे जर गूळ तुमचा जास्तच गोड असेल तर तुम्ही कमी करू शकता अजून गूळ. जो आपल्या गावाकडचा गूळ असतो तो जास्त गोड असतो आणि जो येल्लो कलरचा गूळ येतो तो कमी गोड असतो, तो वाढवताना तरी चालतो. आता इथं आपण कढईत 1 चमचा तूप घालणार आहोत. तूप कमी घाला, तूप वाढायला नको पाहिजे. तूप जर वाढलं तर शिऱ्याला जसं ते तूप सुटतं तसंच सुटेल, मग पुरणपोळी आपल्या सांजेची पोळी आपल्याला लाटायला जमणार नाही. म्हणून 1 चमचा मी तेल घातले. त्यात जाड रवा वापरला. इथं अर्धा वाटी जाड रवा आहे. त्यात 2 चमचे बेसन पीठ घातलंय. बेसन पिठामुळे छान टेस्ट येते. जर बेसन पीठ नसेल तुम्ही त्या डाळ्यांचं पीठ करून ते पण वापरू शकता. आता याला छान आपण खरपूस भाजून घेऊ गुलाबी रंगावर. अर्धी वाटी रवा, 2 वाटी बेसन आहे, त्याला अर्धी वाटीचे थोडे वरती गूळ आहे आणि पाकाला 1.5 वाटी पाणी घेतलं होतं. असं प्रमाण आहे, म्हणजे परफेक्ट प्रमाण येतं, चुकत नाही. मग हलवत राहा म्हणजे रवा खाली लागणार नाही. एकसारखा भाजला जाईल. रवा आपण जेवढा छान भाजू तेवढ्या आपल्या सांजेच्या पोळीला टेस्ट छान येते. आता यात आपण गुलाबी रंगावर भाजलं गेलं आता पाणी टाकून गुळाचं तयार केलेलं. आता त्याला हलवत राहू. तुम्हाला हे सुरुवातीला असं वाटेल जास्त वाटेल, पण जसं आपण हलवत राहू तसं बरोबर याचं घट्ट गोळा तयार होईल. आता यात सुंठ पावडर आणि वेलदोड्याची पावडर घालून घेते चवीसाठी. आता हलवत राहायचं म्हणजे आपला रवा पण छान फुलतो आणि गोळा पण मस्त तयार होईल. म्हणजे आपण पोळी करायला सोपं जाईल आपल्याला. तुम्ही गूळ नसेल तर साखर पण यूज करू शकता. खूप झटपट होणारी पोळी आहे आणि सोपी रेसिपी, कधी चुकणारी पण नाही. आपली पुरणपोळी तरी लाटताना फाटते, ही अजिबात लाटताना फाटत नाही. एकदम मस्त लाटता पण येते. बघा असं आता आपलं थोडं घट्ट व्हायला लागलंय सारण. हे बघा सारण छान आपलं घट्ट झालंय. मी एवढी तुम्हाला प्रोसेस दाखवली कारण मग तुम्ही पण बोर झाले बघून बघून, म्हणून मी डायरेक्ट वाला झाल्यावर दाखवलं डायरेक्ट. आता आपण हे थंड होऊ देऊ, म्हणजे थंड झाला अजून याचा छान गोळा तयार होईल. बघा थंड झालंय, किती छान झालंय. बघा तूप पण नाही त्याच्यात तरी ते मस्त गोळा तयार झालाय. हा अजिबात हाताला कढईला चिपकत नाहीये. म्हणजे ही शिऱ्याचीच प्रोसेस आहे. रव्याचा शिरा करायचा आणि तो पोळीत भरून लाटायचा. पण एवढं एक की आपण शिऱ्याला तूप जास्त यूज करतो, याला तुपाची गरज नसते.
आता आपली कणिक पण छान मुरली बघा, किती छान सॉफ्ट झाली कणिक आपली. बघा कसा घट्ट गोळा घेता चपातीला घेतो आपण तसं पुरणपोळीसारखं सैल कणिक करायची गरज नसते याला. बरं पोळपाटाला तेल लावून घेतलंय मी. छान आता गोळा तोडून नरम छान चिकन गोळा तयार करते याचा. आता याला पीठ लावून पारी तयार करून घेऊ आपण, जशी आपण मोदक भरतो किंवा पुरणपोळीचं सारण भरतो तसंच. आता इथं आपण जेवढी कणिक घेतली तेवढंच आपण सांजा घेऊ. त्याचे थोडं जास्तच घेतलंय मी. आता थोडं वरून पिठाचा हात लावून असं गोळा छान तयार करून घ्या. मोदक करतो तसं पारी आपण तयार करून घेणार लाटीची. तसं कडा अशी दाबून द्यायची त्याची, म्हणजे ती फुटणार नाही. आता पीठ लावून मग लाटायला घेऊ आपण. आपण जर पारी एवढं जर त्याच्यात सांजा घेतला तर शेवटपर्यंत सांजा पसरतो. बघा किती छान लाटायला पण किती इझी जाते, अजिबात फुटत नाही. पूर्ण बारीक लाटली तरी फुटत नाही, कारण पुरणापेक्षा थोडं हे राहतं म्हणून कडक राहतं. पुरण कसं चिकट असतं थोडं. बघ किती छान बारीक लाटली गेली. आता ही तापलेल्या तव्यावर टाकते मी. हे पुरणपोळी आणि सांजेची पोळी असं म्हणा किंवा पराठे म्हणा, फुल गॅसवरच भाजा, म्हणजे छान भाजले जातात ते. फुल गॅस केलाय मी, छान याला भाजून घेते. बघा आता ही भाजल्याची प्रोसेस पूर्ण दाखवून देते मी. बघा एका बबल यायला लागलेत आपल्यावरती. असे बबल येत आहेत बघा, म्हणजे आता आपण हिला पलटवून घेऊ. पलटवली. आता मस्त खरपूस भाजून घेऊ. फुगते छान. आता याला तूप टाकून घेऊ आपण. तूप टाकल्यावर अजून ती छान फुगते, कारण तुपामुळे वाफ येते, वाफेमुळे आपली पोळी छान फुगते. खालून वाफ लागते तुपामुळे. खरपूस भाजून घ्या एकदम. हे बघ किती छान तूप टाकल्यावर किती छान फुगली. तिला मस्त असं दाबायचं चमच्याने, म्हणजे जिथं कच्चेपणा आहे तिथं तो कच्चेपणा दूर होईल. असं दाबा कडा, म्हणजे कडा आपल्या कच्चे राहणार नाही. पोळीच्या एकसारखी भाजली जाईल. बघ किती छान भाजली गेली आहे आपली. सांजेच्या पोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.